मित्रांनो, आज मी निघालोय माझ्या फॅमिलीसोबत माझ्या एका भावाचा वाढदिवस व दुसऱ्या भावाची ॲनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या पाचगणी येथील ब्ल्यूग्रास या व्हिलाकडे. खरं तर ट्रिपची प्लॅनिंग महिनाभर अगोदरच झाली होती, तरी पण काही अपरिहार्य कारणामुळे दोन भाऊ व त्यांची फॅमिली आम्हाला जॉईन होऊ शकले नाही. भर उन्हाळ्यात संध्याकाळी येथील हवामान अगदी थंड होते आणि हा ब्ल्यूग्रास व्हिला खूपच सुंदर होता. पूर्ण फॅमिलीसाठी हा व्हिला बुक होता. त्यामध्ये तब्बल 8 बेडरूम आहेत. व्हिलाच्या एंट्रन्सलाच शिवाजी महाराजांची सुंदरशी अशी मूर्ती होती. व्हिलाच्या आतील व परिसरातील वातावरण अगदी सुखद गारवा देणारे व हवेशीर असे होते. व्हिलामधीलच एका हॉलमध्ये केक कापायचे आयोजन केलेले होते, तर बाहेर लॉनमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इकडे मुलांचा कार्यक्रमासाठी फुगे फुगवायचं काम चालू झाले होते. टेबलावर 2 केक सजवलेले होते. थोड्याच वेळात दोन्ही केक कापण्यात आले. बाहेर आणि
to you. केक कापल्यानंतर आता लॉनवर मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू झाला. तो फार नटखट आहे. आता त्याचं नाव मला माहिती नाहीये, पण त्याच्यापासून आपण सुरुवात करू. बाळा 2 मिनिटं इकडे यायचे. 2 मिनिटासाठी चॉकलेट देणार इकडे यायचे. तुझं नाव काय मला सांग. जोरात सांग. जेवण आलास का तू घरनं? नाही का बरं? असंच. मम्मी कुठली नेमकी ह्यातली? मम्मीचं नाव सांग जोरात. आणि आज कोणाचा दिवस आहे? कोण सांगते? थांबा जरा. आणि पप्पांचं नाव काय? असं नाव आहे नक्की? जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. आणि पूर्ण नाव सांग तुझं. मग पप्पांचं नाव पप्पू कसं काय म्हटलं? असं सांगितलं का घरच्यांनी घ्यायला? नाही? ठीक आहे. आता कन्फ्युज होऊ नको. फक्त जोरात उत्तर द्यायची. समजलं? ठीक आहे. तर आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे तुझ्या मम्मी पप्पांच्या. तो सेलिब्रेट होणारच आहे. पण त्याच्या आधी मला एक सांग की आज आता तू या ठिकाणी आलाय आणि घरी नीट प्रश्न ऐक. घरी जेव्हा तू असतो तेव्हा पप्पा मम्मीला लाडाने काय म्हणतात? नक्की सांग. आठवून सांग थोडस काय म्हणतात. उत्तर द्यायची तर चॉकलेट मिळणार आहे कॅडबरी मोठी. तर उत्तर द्यायचं ह्या प्रश्नाचा. एकच प्रश्न आहे शेवटचा हा तुझ्यासाठी. नीट आठव आणि सांग. मम्मी लाडाने पप्पांना काय म्हणते? मम्मी लाडाने पप्पांना काय म्हणते घरी? काय माहित नाही. बरं ठीक आहे. चला तू जाऊन बस आता. ठीक आहे. तर आता दादा तुम्ही या. ज्यांची अॅनिव्हर्सरी आहे ते दादांना विनंती आहे तुम्ही या 2 मिनिटं इकडं. आणि आता दादा तुम्ही मला सांगा, लव्ह मॅरेज झालं की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. नक्की? यांच्याकडे बघून तर मला वाटलं लव्ह मॅरेज झालं असेल. तसं नाही झालेलं का? नक्की? किती वर्ष झाले लग्नाला? तुम्ही नका सांगू. 13 वर्ष कम्प्लीट. आता 14वं लागणार आहे. हे तुम्हाला कधी प्रपोज करतात का? नाही. व्हॅलेंटाईन डेला? का हो दादा असं? अरेंज मॅरेज असलं तरी काय प्रपोज होत नाही का तेव्हा? नाही होत? ठीक आहे. तुमची मुलं कुठली आहेत? ती लहानच आहे. त्यांना काही कळणार नाही. तरी पण आज अॅनिव्हर्सरीच्या निमित्तानं दादा ताईंना प्रपोज करणार आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा दादांसाठी. आणि एकदम भारी प्रपोज झालं पाहिजे. ठीक आहे. मी एक गाणं म्हणेल त्यानंतर तुम्ही प्रपोज करायचं. हा प्रपोज आवडलं पाहिजे त्यांना. पुढे या जरा ताई. एवढ्या लांब कुठे गेल्या तुम्ही? हा तर म्हणू. गाणं म्हणू त्यानंतर प्रपोज करा. आधी तुम्ही करायचं. ठीक आहे. नाही नाही आधी तुम्ही करायचं. नाही तसं नाही. करू? सुरुवात करू? करणार ना? ठीक आहे. जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. काटे नहीं कटते दिन ये रात कहनी है तुमसे जो दिल की बात. काटे नहीं कटते दिन ये रात कहनी है तुमसे जो दिल की बात. लो आज मैं कहता हूँ I love you. दादा ते लव असतं, लव नसतं. खाली बसून प्रपोज करा त्यांना. बसा खाली जरा
परत आय लव्ह यू. त्यांचं नाव घ्या की. आय लव्ह यू प्राजक्ता. सूर बिघडलाय पण छान आलाय. ठीक आहे, आता ताई तुम्ही त्यांना द्या. ही दोन्ही पण द्या त्यांना. थांबा करा तुम्ही, त्या पण करणार आहे. कसं बसणार? बसून करणार? बसून करा की. बसून काय साखरपुड्याला आमटी घालतात की मुली खाली बसून. ठीक आहे, तुम्ही आता त्यांच्यासाठी एक उखाणा घ्या छानसा. हे काय एवढं मोठं लायसन आहे गळ्यात? उखाणा घ्या. दादा त्यांना येत नाही उखाणा. आता मला यांच्याकडे बघून असं वाटतं यांचं लव्ह मॅरेज आहे, पण यांचं अरेंज मॅरेज. यांना पळच उभं केलं तर लग्न नाही. ठीक आहे, आता उखाणा घ्या तुम्ही छानसा. नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे हेमंतरावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे. परत एकदा मोठ्याने ऐकूच नाही आलं कोणाला. नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे हेमंतरावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे. वा, सुंदर उखाणा घेतलाय. जोरदार टाळ्या वाजवा. आणि आता त्यांना तुम्ही सुद्धा टू म्हणायचं आणि प्रपोज करायचं. त्यांचं नाव पण घ्या. आय लव्ह यू टू. अहो त्यांचं नाव घ्या की. अहो बिओ म्हणतात की नाही तुमच्यात? हा, मग आता अहो म्हणून प्रपोज करा. अहो आय लव्ह यू. वा, सुंदर. दादा तुम्ही बसून घ्या. ह्यांच्याकडे बघून मला पहिल्यांदाच कळालं होतं यांचं यांच्या बायकोवर खूप प्रेम आहे. मुलांना माहिती असेल. मुलं आलीत का तुमची? तो कन्फ्युज झाला काय? बाळा वाटतं का यांचं दोघांचं खूप प्रेम एकमेकांवर आहे? ठीक आहे, तर आता ही जोडी आपल्यासाठी सुंदर असा डान्स करणार आहे. आणि त्याच्या आधी तुम्हाला एक वर्ड देणार मी कुठला पण. तर तुम्ही तुमच्या बायकोविषयी 4-5 लाईन बोलायच्या चांगल्या चांगल्या. फक्त चांगल्या चांगल्या बोलायच्या. किमान 5 तरी असल्या पाहिजेत त्या. ठीक आहे, कुठला देऊ तुम्ही सांगा. 12 खडी मधला. ताई तुम्ही सांगा. चला, पण तुमचं प्रेम नेमकं कळेल ना मग त्यांचं प्रेम तुमच्यावर किती आहे. क ख ग घ कुठला देऊ? बरं तुमच्या आवडीचं सांगा मला. शब्द म्हणजे 12 खडी जी असते, 12 खडी मधलं कुठलंही अक्षर. मग तुम्ही त्याच अक्षरावरून त्यांच्याबद्दल 4-5 लाईन बोलायच्या चांगल्या चांगल्या. 4 शब्द नाही 4 ओळी बोलायच्या. ठीक आहे, बरं तुम्ही थांबा. तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे, आता तुम्ही 10 लाईन बोलायच्या त्यांच्याविषयी. छान, चालेल? काळभोर परिवाराच्या घरामध्ये एक सून आली आणि सगळ्यात मोठी सून म्हणून ती घरामध्ये आल्यानंतर एक घराचं घर पण एक जागं झालं. आणि दीपाली नावाची एक सुंदर मुलगी आमच्या घरामध्ये माझी बायको म्हणून आली. आणि ती आल्यानंतर आमच्या घरातला आठवड्याचा बाजार हा महिन्याचा बाजार होऊन गेला. आणि त्यानंतरच खरं आमची प्रगती झाली आणि लक्ष्मी आमच्या घरात नांदायला लागली. आणि त्याच पद्धतीने तिने एका गोंडस बाळाला म्हणजे आमच्या जयला जन्म दिला. आणि जसा आमचा जय जन्माला आला तसा आमच्या घराची भरभरून प्रगती झाली. आणि अशा ज्या दीपाने आजपर्यंत मला प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक आनंदात, प्रत्येक सुखात आणि प्रत्येक दुःखात तिने मला साथ दिली. आणि तिची साथ ही मला अशीच आयुष्यभर मरेपर्यंत लाभो हीच मी प्रार्थना करेन ईश्वराच्या. वा, फार सुंदर अशी जोडी आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या जोडीसाठी. काही अश्रू आले का तुम्हाला? रडता का थोडस? आज अॅनिव्हर्सरी निमित्ताने हे अश्रू तुमच्या कायम लक्षात राहतील. आलेत. ठीक आहे, मग आता एक डान्स पण होऊन जाऊ द्या छानसा. नाही थांबा, सॉन्ग लावा.
येतच असणार आहे. ताई तुम्हाला येतं? तुम्ही अगदीच नवीन आहे, फार लाजताय तुम्ही. तुम्हाला घेते मी डान्सला. 1 महिना झाला त्यांच्या लग्नाला. आताच 1 महिना झालाय. सगळ्यांनी 5-5 घ्या यातनं, सगळ्यांनी 5-5 बलून घ्या. एवढे अहो मशीन नाही, यांचं तोंड आहे की ते घरी बोलत असतील केवढं मशीन सारखे. बरोबर ना? कोण म्हंटल? हे नवीन आहे तरी पण हे असं मला असं वाटतं यांच्याकडे बघून यांना खूप एक्सपिरियन्स आहे. काय दादा ते एवढे शांत आहेत आहो, तरी तुम्ही म्हटले त्यांचं ऐकणार पण नाही. घरी जाऊन भांडणं होती उगाच. बघा ताई, ताई तुम्हाला समजवायला आहेत. घेतले 5-5 बलून घेतले का सगळ्यांनी? हा, आता ते त्यांच्याकडे द्या. 5-5 घेतले त्यांच्याकडे द्या. सॉन्ग चालू ठेवा. आणि आता काय करायचं, बलून फुगवायचं. तुम्ही एक फुगवला त्यांच्याकडे द्यायचा. तुम्ही उभं राहायचं आणि बसून बलून फोडायचा. बसून बलून फोडायचा. नाही चेअरवर बसून फोडायचा. आणि ज्यांचं पटकन होईल त्या जोडीने लगेच हात वर करायचा. ठीक आहे? स्टार्ट मी म्हटल्यानंतर सुरू करायचं. दादा तुम्हाला कळालंय ना? तुम्ही बोलतच नाही, तुमचा आवाज एकदा मला ऐकू द्या. मला सांगा कळालंय का? एकदा सांगा माईक मध्ये. अहो मला तुमचा आवाज ऐकायचा आहे. कळालंय? ठीक आहे. हो गाठ मारून द्या. मग काय तसंच फुटेल का हो? काय प्रश्न विचारता तुम्ही? ठीक आहे चला. 1, 2, 3 स्टार्ट. दुसरा देते थांबा तुम्हाला. तुम्ही पटपट फुगवा तोपर्यंत. एवढा बारीक तो कसं फुटेल? अहो एवढा बारीक नसतो फुगवायचा. आणि ज्यांच्या चालेल 5-5 हातात ठेवा. मुलांनी जरा टाळ्या वाजवा सगळ्यांनी त्यांच्यासाठी. एकाने फोन हातात ठेवून. दादा आवाज एवढा कमी कर. थांबा दुसरा देते. थांबा आता बघूया कोणती जोडी जिंकते. दादा फुगवताय तिकडे. अॅनिव्हर्सरी फुगून झाले. यांना फोडण्यासाठी फुगवा पटपट. झाले. आज अॅनिव्हर्सरी कपल जिंकला तरी पण तुमच्यात बघू पटपट उरका. नक्की का? ठीक आहे. या सगळ्यांनी. बघा ना ताई, त्यांना सांगा ना एकदा नीट. वजन कमी पडतंय. ताईंचं वजन वाढलं पाहिजे आता घरी गेल्यानंतर. इकडे बघा यांचं आणि यांचं काय चाललंय. यांचे बलून एकदा बघा सगळ्यांनी. बघा ही दादा तर इकडे या तुम्ही जरा पुढे. ते बघा तिकडे संपत नाही अजून. बलून सगळ्यांना सेम दिले. बघा एका दादांचं म्हणणे बलूनच वेगळे दिले. वजन कमी पडतंय. तुम्ही त्यांना जेवायला घाला व्यवस्थित. अजून 2 राहिले. 3च झालेत आतापर्यंत. होऊन द्या चला. होऊन द्या 2. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. बघू 2 तरी फुटतायत का आता? फुटले मी बघितले. हा शेवट राहील त्यांचं. तुम्ही फुगवत राहा फक्त पटपट. त्यांचं म्हणणं वजन कमी पडतंय. आता सगळ्यांनी यांच्या अॅनिव्हर्सरीला सगळ्यांनी काहीच गिफ्ट नाही न्यायचं. फक्त राशन घेऊन यायचं. बरं जाऊ द्या चला. ह्या जोडीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. छान जोडी आहे. आणि आता ताई मात्र घरी जाऊन भांडणं करतात. फुगे नाही फुगवले आणि फुगवले तर बारकी फुगवले. बरं त्यांचं म्हणणं वजन पण कमी पडतंय तुमचं. अजून आते सगळ्यांना मजा आली का? दादा तुम्ही राहत होते मागे पण तुम्ही त्यांच्याकडे बघून सगळ्यात पुढे गेले. मग हो मग
बरोबर ना, आता भावानी केलं आपल्याला केलं. हा, तर तुम्ही सगळ्यांनी तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्यांनी खूप छान गेम खेळलेला आहात. सगळ्यांनी बसून घ्या. आणि आता महिलांनी एकच घ्या, दोघांमध्ये एकच घ्या फक्त. लिंबू मिरची काय? लिंबू मिरची नाहीये, थांबा. कधी आहे ना असायचे बॉबी देओलचं सॉन्ग. हा ठीक आहे, ते पण करू. दादा तुम्ही मात्र आहे ना, तुम्ही पिक्चर मध्येच जायला हवं होतं. तुम्ही काय बिझनेस करता मला सांगा. युट्यूब चालवतो मी. त्यामुळेच तुम्ही ना एवढे भारी आहात. चालेल, करायची सुरुवात. आता तुमच्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन, कोण जिंकतंय ते. ठीक आहे, हे दोघं. नाही तुम्ही पण करायचं. आता ह्याच्यासोबत तुमची कॉम्पिटिशन, तुम्ही जिंकसाल तरी पण. चला असू दे, होईल. सॉन्ग चालू ठेवा. करायची सुरुवात. 1 2 3 स्टार्ट. हात, पाय, डोकं, हात, डोकं. दादा काय होतंय, कुठे डोकं? हात, पाय, डोकं, कंबर, डोकं, कंबर, गुडघा, पाय, हात, पाय, हात, पाय, गुडघा, हात, गुडघा. काय चाललंय यांचं? हात, थांबा जरा काही झाली तुम्हाला भूक. डोकं, कंबर, डोकं, कंबर, हात, पाय, हात, पाय, हात, पाय. बघा ते त्यांना आधीच उत्सुकता होती. हळूहळू कोण पडलं, हळू जरा. बाई, तुम्हाला खेळायचंच नव्हतं ना. हे यांनी घेतली तुमची खुर्ची. नाही उठू नका, तुम्ही जिंकलेत उलट. चला या, एक चेअर बाजूला काढा आणि गाणं थोडं जास्त वेळ खातो. आता थांबा इथंच. तिची त्या उठून गेल्या होत्या. कुठे गेल्या त्या ताई? त्या काय ते बघा, त्या ताई दमल्या होत्या त्या खेळून. बरं ताई, तुम्ही परत खेळा आता. या तुम्ही चेअर काढून, एक चेअर काढून टाका. हो परत चला. जिंकला तुम्ही आता. 1 2 3 स्टार्ट.
चेअर होती. बघा आता इकडं पण चीटिंग झालीये. तुम्ही बसले का? काही असं असतं का? ठीक आहे. आता कोण राहिलं? नाही, तुम्ही खेळलंच पाहिजे. तुमच्यासारखा डान्स इथं कोणी करतच नाही. तुम्ही एक नंबरला तुम्ही खेळायलाच पाहिजे. नाही, तुम्ही खेळायचं. चला चला गाडी लावा. कोण दमलंय? दमले का कोण? नाही, तुम्ही नाही म्हणूच नका शेवटपर्यंत. नाही, तुम्ही पण खेळा. तुम्ही खेळलं पाहिजे. 1 2 3 स्टार्ट. तेवढी शुगर कमी पळून बघा, तुम्ही त्यांना म्हटलं शुगरचं. आता तुम्ही हारले की नाही? काय आणू का साखर वगैरे? नाही, हे सगळे आहेत तुम्हाला सांभाळायला. बघा, बायकोची ख्वाहिश पूर्ण करून महाबळेश्वरच्या निमित्ताने. 1 2 3 स्टार्ट. ठीक आहे. गाणे लावा. दादांच्या वेळेस बरोबर खुर्ची येते. बाकीच्या वेळेस बरोबर मागे तुमच्या वेळेस पण तुमचं लग्नच चांगलंय. तुम्हाला बाहेर होऊनच देणार. चला उठा सगळ्यांनी. एक चेअर काढा बाजूला. आता वेळ होती डान्स करण्याची.
भरपूर नाचून झाल्यावर आता वेळ होती जेवणाची. भावान घे चालू घे चला. इकडे बघ. व्हेजिटेरियन बसा. जेवण झाल्यानंतर सगळे झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच अगदी प्रसन्न वातावरण होते. मुलांच्या रूममधून मुले स्विमिंग टँककडे गेलेली होती. आणि त्यांनी पोहणे चालू केलेले होते. बाकी लोक पोहे व उपमा व खिचडी यांचा आस्वाद घेत होते. थोड्या वेळाने स्विमिंग टँकवर सगळेच पोहायला आले. दोन ते 3 तास असेच पोहण्यात गेले. पोहायचे झाल्यावर ब्ल्यू ग्रास शेजारीच ग्रीन ग्रास या 5 बेडरूमच्या विलाला आम्ही पाहण्यासाठी गेलो. हा विला पण खूप सुंदर होता. यामध्येच किचन आहे, जेथे दोन्हीकडील पाहुण्यांसाठी जेवण बनवले जाते. डाळ चपाती
या दोन्ही विलांच्या सभोवताली गर्द अशी झाडे आहेत व हे दोन्ही विला एका छोट्याशा टेकडीवर आहेत. आता वेळ होती जेवणाची. जेवणाच्या रूममध्ये शिवाजी महाराजांच्या दरबाराचे सुंदरसे असे पोर्ट्रेट होते. थोड्याच वेळात सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केले. जेवणानंतर सगळेच महाबळेश्वरला फिरायला गेलो. तेथे महाबळेश्वर मंदिर, अतिबळेश्वर मंदिर व पंचगंगा मंदिर पाहून येताना वेदना लेकवर थोडीफार मजा करून परत संध्याकाळच्या जेवणाला एकत्र आलो व जेवण केले. त्यानंतर सुरू झाला अंताक्षरीचा कार्यक्रम. बस कुछ दिनों की बात है हो गई चंद्रमा रात का समा ए मम्मी गाणी काय सुट्टी तू ते सात समुद्र बाकी मग जुल्मी मेरी जान ओ जुल्मी मेरी जान तुझको के पीछे आ गई सात समुंदर रे ई ना नाही ना र र आ गई ई ना नाही नाही र ना परत पुढे समुद्र पण गेलं ना राजा से प्यार हो गया पहली नजर में तेरा प्यार हो गया दिल जिगर दोनों घायल हुए तेरी नजर दिल के पार हो गया या हो गया याहू अब कोई मुझे जंगली कहे कहता रहे हम प्यार के तूफानों से मिले हम प्यार करें चाहे कोई मुझे जंगली कहे याहू लव करी बात पातो तो पिता देवा होई समाधान नाम
देवा होय समाधान. तिसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन असल्यामुळे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती केली. छत्रपती महाराज की जय. त्यानंतर सगळ्यांनी नाश्ता केला व परतीचा प्रवास चालू झाला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.